चला तर आज आपण तेल न वापरता मुगाची कोफ्ता करी कशी बनवायची ते पाहूया. तर कांदा भाजून घ्यायचा आहे. एक टॅमॅटो उकळवून घ्यायचा, त्याची साल काढून आपल्याला कांदा, टॅमॅटो आणि काजू मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. लसूण, अद्रक आणि कोथिंबीर ठेचून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची, भिजवलेले मूग, जिरं, हळद टाकायचे आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता वाटल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर, मीठ टाकायचं आहे आणि छोटे छोटे कोफ्ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता कढई गरम करून याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा आहे. मोहरी चांगली तडतडू द्या. नंतर वाटलेलं वाटण टाकायचं. आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. हळद पावडर, धणा पावडर, जिरा पावडर, मसाला, ठेचलेलं लसूण, अद्रक, कोथिंबीर ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मसाला चांगला भाजून द्यायचा आहे 1-10 मिनटं. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे, साखर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा. उकळी आल्यानंतर याच्यात कोफ्ते टाकायचे आहेत. 10 मिनटं परत शिजून द्यायचं आणि मस्त बिना तेलाची कोफ्ता करी बनवून तयार.